राम राम. अभीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक माणसाचे भविष्य हे राशीचक्रातील त्यांच्या राशीनुसार वेगवेगळे असते. फेब्रुवारी महिना तर गेला, पण आता येणार मार्च 2024 महिना कसा असणार, चांगला की वाईट, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो. तर आज आपण मार्च महिन्याचे मासिक राशी भविष्य 2024 जाणून घेणार आहोत. मेष ते मीन राशीच्या लोकांचं राशी भविष्य पाहूया. मेष ही राशीचक्रातील पहिली राशी आहे. पैसा सांभाळून खर्च करा, अन्यथा अनावश्यक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तब्येतीची काळजी घ्या, वडीलधाऱ्यांचा सन्मान करा, प्रगती होईल. वृषभ ही राशीचक्रातील दुसरी राशी आहे. या महिन्यात तुम्हाला अनेक चढउतार दिसतील. आरोग्याची काळजी घ्या. कमिशन आणि टार्गेट ओरिएंटेड काम करणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ असणार आहे. प्रवास करताना काळजी घ्या. मिथुन ही राशीचक्रातील तिसरी राशी आहे. सर्व प्रकारचे अडथळे दूर करून तुम्हाला यश आणि लाभ मिळेल. उत्पन्नात वाढ होऊ शकते. आरोग्याकडे लक्ष द्या. कोणताही मोठा निर्णय घेताना ज्येष्ठांच्या मताकडे दुर्लक्ष करणे टाळा. कर्क ही राशीचक्रातील चौथी राशी आहे. महिन्याच्या सुरुवातीस अपेक्षेनुसार यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. गोड बोलणाऱ्या मित्रांपासून सावध राहा. आईच्या तब्येतीकडे लक्ष द्या. सिंह ही राशीचक्रातील पाचवी राशी आहे. नोकरदार लोकांसाठी हा महिना कठीण जाईल. काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त मेहनत घ्यावी लागेल. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असेल. कामाच्या ताणामुळे आरोग्याची काळजी घ्यावी. कन्या ही राशीचक्रातील 6वी राशी आहे. या महिन्यात नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. अडकलेले किंवा अपूर्ण राहिलेले कामं पूर्ण होईल. वाहन जपून चालवावे. तूळ ही राशीचक्रातील 7वी राशी आहे. या महिन्यात तुम्हाला तुमच्या प्रगतीची गाडी कधी रुळावरून वेगाने धावताना तर कधी रुळावरून घसरताना दिसेल. कामाच्या ठिकाणी आदर सन्मान वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. वृश्चिक राशीचक्रातील ही 8वी राशी आहे. या महिन्यात तुमची बढती आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद मिळेल. महिन्याच्या उत्तरार्धात काही चढउतार असतील. रागावर संयम ठेवणे फायदेशीर राहील. धनु ही राशीचक्रातील 9वी राशी आहे. ह्या राशीच्या लोकांसाठी मोठ्या बदलांसाठी तयार राहावे. बदल इच्छानुसार व इच्छेविरुद्ध असू शकतात. या महिन्यात घरच्या दुरुस्तीवर किंवा इतर कोणत्याही गरजेवर मोठी रक्कम खर्च करावी लागू शकते. मकर ही राशीचक्रातील 10वी राशी आहे. या महिन्यात आर्थिक लाभ आणि कौटुंबिक आनंदात वाढ होईल. कोणताही निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्या. स्वतःच्या आणि आईच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करता कामा नये. कुंभ ही राशीचक्रातील 11वी राशी आहे. कठोर परिश्रम केल्यावरच तुम्हाला कामात अपेक्षित यश मिळेल आणि पैसे कमवतील. अचानक मोठ्या खर्चामुळे तुमचे बजेट विस्कळीत होऊ शकते. मीन ही राशीचक्रातील शेवटची राशी आहे. जुन्या काही समस्या सुटतील. व्यवहार करताना काळजी घ्या. रागाच्या भरात कोणताही निर्णय घेणे टाळावे, अन्यथा मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. आरोग्याच्या दृष्टीने मार्च महिना तुमच्यासाठी चांगला आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.